भंडारा गोंदिया या ठिकाणी निकाल हाती आले, त्यामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते पहिल्या फेरीमध्ये 100 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे। तर नाशिकमध्ये विशेष लक्ष आहे या सगळ्या निकालाकडे। गोकुळ गीते पहिल्या फेरीमध्ये 100 मतांनी आघाडीवर। गोकुळ गीते आघाडीवर आहेत आणि अगदी मतमोजणीच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं होतं की मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला आणि उत्स्फूर्त मतांनी मी निवडून येईन असं देखील गोकुळ गीते यांनी म्हटलं आणि त्यानुसार आता 100 मतांनी ते पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मतांकडे देखील लक्ष असणार आहे। राष्ट्रवादीची मतं ज्याला जातील तो उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे। तर नागपुरात विजयी उमेदवार राजू पोद्दार या ठिकाणी आपण पाहतोय की विजयाचा गुलाल त्यांनी या ठिकाणी उधळलेला आहे। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून इथे जल्लोष केला जातोय। नाशिकमध्ये थेट आपण जाऊयात, कारण नाशिकमध्ये अद्यापही ट्विस्ट कायम आहे। गोकुळ गीते 100 मतांनी आघाडीवर, तर नरेंद्र दराडे हे पिछाडीवर पडलेले आहेत। चंदन, काय माहिती? निखिला, या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं की गोकुळ गीते यांनी या ठिकाणी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यामुळे सुनावणी त्या ठिकाणी घेण्यात आली। ही सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी घोषणाबाजी देत। निखिला, हा जल्लोष आपण बघतोय। खरं तर गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीमध्येच आघाडी मिळत असल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उत्साह जो आहे तो अगदी पहिल्या मिनिटापासून या ठिकाणी बघायला मिळतोय। गोकुळ गीते यांचे कार्यकर्ते जे आहेत, जे मतमोजणी केंद्राबाहेर उभे आहेत, त्यांनी या ठिकाणी पहिल्या फेरीमध्येच जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। हे दृश्य निखिल आपण बघतोय। मतमोजणी केंद्राच्या बाहेर या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच इथून जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। गोकुळ गीतेंनी 100 मतांनी आघाडी घेतली आहे, तर नरेंद्र दराडे हे पिछाडीवर आहेत। नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गीते अशी लढत मात्र गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांनी इथे आधीच जल्लोष सुरू केलेला आहे। गोकुळ गीते हे सुद्धा कॉन्फिडंट आहेत की आपल्याला मतं मिळालेली आहेत आणि आपण विजयी होणार। कार्यकर्त्यांनी आतापासूनच जल्लोष सुरू केलेला आहे। गोकुळ गीतेंना इथे 100 मतं मिळालेली आहेत आणि ते आघाडीवर आहेत। दराडे इथे पिछाडीवर आहेत। भाजपकडे इथे 186 मतं आहेत, तर सेनेकडे 161। एनसीपीच्या मतांवर सगळी मदार होती। एनसीपीकडे 107 मतं या ठिकाणी आहेत। गोकुळ गीते ही मतं मिळवण्यात यशस्वी झालेत का यावर त्यांचा विजय अवलंबून असेल, मात्र नरेंद्र दराडे इथे पिछाडीवर पडलेत। या येवल्यामध्ये भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे त्यांच्या नगरसेवकांनी आपल्याला मतं दिली नाहीत असा आरोप दराडे यांनी केलेला होता। तर गोकुळ गीते सध्या 100 मतांनी आघाडीवर आहेत। शेवटच्या क्षणी त्यांनी आपण माघार घेतोय असं नाही, तर आपण प्रचार थांबवतो असं म्हटलेलं होतं। आपल्या भावाने आश्वासन दिलं होतं की आम्ही माघार घेतोय, असं मी असं आश्वासन दिलेलं नाही असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झालेला आहे। प्रचार थांबवलेला आहे, मात्र कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला असंही गोकुळ गीते यांनी म्हटलंय। मात्र आता ते 100 मतांनी आघाडीवर आहेत आणि त्याआधीच आता कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करायला सुरुवात झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून दिली जाते। गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। तर गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून इथे जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो तर मतमोजणी सुरू झाल्यानंतर इथे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। काहीशी धक्काबुक्की देखील मतमोजणी केंद्रावर झालेली होती। त्यानंतर मतमोजणी केंद्रापासून बऱ्याच अंतरावर जवळपास 500 मीटरवर कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलेलं आहे, मात्र तिथे देखील जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आणि आणखी एक मोठा ट्विस्ट की अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना सर्वाधिक मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। गोकुळ गीते यांच्या विजयाची घोषणा अद्याप बाकी आहे। गोकुळ गीते यांचा विजय झाला, अधिकृत घोषणा मात्र अद्याप बाकी आहे। गोकुळ गीतेंना सर्वाधिक मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। 189 मतं ही गोकुळ गीतेंना मिळालेली आहेत।
नाशिकमधली बातमी आपण पाहतोय. अपक्ष गोकुळ गीते यांचा विजय. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झालीय. तर नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे. अधिकृत घोषणा मात्र अद्याप बाकी आहे. कार्यकर्त्यांकडनं जल्लोषाला सुरुवात झाली आहे. गोकुळ गीतेना 389 प्रतिक्रिया काय आनंदाची गोष्ट आहे. सर्व अपक्ष उमेदवार एवढा दबावतंत्र असताना सुद्धा जनते मतदारांनी गोकुळ गीते यांना मतदान केलेलं आहे आणि नरळेंवर पहिल्यापासूनच नाराज होते. 379 मतांनी गोकुळ भाऊ गीते विजय झालेला आहे. हा विजय सत्तेच्या विरोधात अपक्षाचा झालेला आहे. ही मोठी गोष्ट आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे. तरी सर्व मतदारांनी गोकुळ भाऊच्या बाजूने कौल दिलेला आहे. तरी आमची सरकारला विनंती आहे. कार्यकर्त्यांचा विजय, कार्यकर्त्यांनी जे काम केलंय त्याचा हा विजय. गोकुळ भाऊ सोबत आम्ही समक्ष सर्व मित्र परिवार आहे. अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. गोकुळ भाऊ येणार होते कारण त्यांचं काम खूप चांगलं होतं. त्यांचं सगळ्या ठिकाणी काम चांगलं होतं. गोकुळ भाऊ हे 100% निवडून येणार होते. सरपंचाचा विजय झाला इथं. आम्हाला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता का आमचा नेता निवडून येणार आहे. गोकुळ भाऊ आमदार होणार आहे. आम्हाला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता. गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. कारण गोकुळ गीते यांनी ही बाजी जी आहे ती या ठिकाणी पलटवल्याचं बघायला मिळत आहे. गोकुळ गीते यांना 389 मतं जे आहेत ते या ठिकाणी मिळालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गीते कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आपण बघतोय. 389 मतं हे गोकुळ गीते यांच्या एकूणच पारड्यात टाकलेले आहेत मतदारांनी आणि त्याच्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण आहे. काय सांगा? जल्लोषाचं वातावरण गोकुळ गीते या ठिकाणी विजय झालेला आहे 389 मतांनी. 389 मतांनी आणि मतदारांनी एवढा दबाव तंत्र जर असताना सुद्धा गोकुळ गीते यांच्या अपक्ष उमेदवाराच्या मतदानाचा कौल गोकुळ गीते यांना दिलेला आहे. काय सांगाल? बोलते काय प्रतिक्रिया? मी पहिल्या दिवसापासून प्रचारात सक्रिय होतात. हो, प्रचारात सक्रिय होतो ना. आता आतमधून बातमी आली. बातमी आता 389 मतांनी आघाडीवर आहे असं त्यांची बातमी आली आतमधून. हो, याचा अर्थ विजय जवळपास स्पष्ट आहे. 100% विजय पक्का आहे आमचा. 100% विजय पक्का आहे. 389 मतांची आघाडी मधून आलाय. म्हणजे याचा अर्थ विजय झालेला आहे. हो, विजय झालेला आहे. विजय झालेला आहे. पक्का आहे. आपण बघतोय की या ठिकाणी गोकुळ गीते यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जल्लोष बघायला मिळतोय. हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी देत आहेत. 389 मतं म्हणजे गोकुळ गीते यांचा विजय जो आहे तो आता फक्त अधिकृत घोषणा राहिलेली आहे. 389 मतं हे पहिल्याच फेरीमध्ये आघाडी मिळाल्यामुळे आता गोकुळ गीते यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं जवळपास स्पष्ट आहे. आणि आपण बघतोय की या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय. कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष करतायत, घोषणाबाजी देत आहेत. काय काय तुमची प्रतिक्रिया? ही निवडणूक सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती आणि या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि थेट भाऊला नाशिक विधान परिषदेवर पाठवलेला आहे. आपण बघतोय की या ठिकाणी एक धक्कादायक निकाल जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे. 389 मतं हे 300 केंद्राच्या बाहेर गीते समर्थकांनी जल्लोष केलाय. जर गोकुळ गीते विजयी झाले तर शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 4 विधान परिषदेच्या जागा मिळाल्या होत्या. त्यातली 1 जागा शिंदे गमावतायत असं या ठिकाणी दिसतंय. गोकुळ गीतेंना 389 मतं मिळाल्याचा कार्यकर्त्यांकडून दावा करण्यात आलेला आहे. सत्याचा विजय झाला. गीते समर्थकांची प्रतिक्रिया.